हे गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण शिकणार आहोत प्रीमियर प्रो एडिटिंग कशी करायची. तर बऱ्याच बिगिनरला प्रीमियर प्रोला स्टार्टिंगला न्यू प्रोजेक्ट कसा करायचा ते सर्व काहीच माहिती नसतं. आणि मी स्वतः बिगिनर होतो तेव्हा मी भरपूर यूट्यूबचे व्हिडिओ बघितले. तर ते डायरेक्ट प्रीमियर प्रोचं सर्व पुढचं दाखवतात. ते स्टार्टिंगला बिगिनरला जे पाहिजे ते कोणी दाखवत नाही. तर मी आज प्रीमियर प्रोला स्टार्टिंगपासून एडिटिंग कशी करायची ते सांगणार आहे. तर चला मग बघूया प्रीमियर प्रो स्टार्टिंगचे प्रोजेक्ट वगैरे सर्व ॲड कसे करतात सर्व मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. हा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. मग पहिले तर तुम्हाला जे फाईल्स वगैरे अपलोड करायचे राहतील ते इम्पोर्ट मीडिया आहे त्याच्यावर क्लिक करून पण करता येतात. जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये करायचं असेल तर हे वेळेला असं छोटं करून घ्यायचं. मग तुमचे फाईल्स जिथे पण असेल, आता समजा मला करायचं आहे वेडिंगचं, आपण वेडिंगची रील घेऊ, एक वेडिंगचे शॉर्ट्स घेऊ. याच्यामध्ये आपण पहिले मोठं करून घेऊ. तुम्ही याच्यामध्ये फक्त कपलचे शॉर्ट्स घ्या. तुम्हाला सांगायपुरतं फक्त हे कपलचे शॉर्ट्स सर्व सिलेक्ट करून घेतले. ठीक आहे, कपलचे शॉर्ट्स इथून उचलायचे आणि डायरेक्ट तुम्ही इम्पोर्ट केले तरी पण होऊन जातात आणि तिथून इम्पोर्ट केले तरी पण होतात. मग इथे सर्व तुम्ही जेवढे बी आपले मीडिया ॲड करसाल ना तेवढा मीडिया इथे येऊ लागेल या कोपऱ्याला. तर नंतर तुम्हाला जो चेक करून घ्यायचं कोणते असे त्याच्यावर जायचं, फक्त ॲरो त्याच्यावर घेऊन जायचं आणि असं पुढे मागे करायचं. तिथे पाहून घ्यायचं कोणत्या आपल्या कामासाठी व्हिडिओ आहे. त्याच्या समजा हा व्हिडिओ कामासाठी आहे. ठीक आहे, तर याच्यावर क्लिक करून घेईल मी. इथे या साईडला येईल तो. या साईडला आला का इथे खाली ऑप्शन आहे मीडियाचं, त्याच्यावर दाबून ठेवायचं, प्रेस करायचं आणि ते उचलून इकडे टाकायचं, या साईडला टाकायचं. इथे लिहिलं ड्रॉप मीडिया हिअर टू क्रिएट सिक्वेन्स. इथे टाकताच हे मीडिया इथे येऊन लागेल. पण त्याच्यावर एक क्लिक करायचं. पहिले तर इथे वरती जायचं, वरती सिक्वेन्स ऑप्शन राहील. वरती सिक्वेन्सवर क्लिक केला का सिक्वेन्स सेटिंग ऑप्शन येईल. सिक्वेन्स सेटिंग नंतर इथे फ्रेम साईज हॉरिझॉन्टल व्हर्टिकल. इथे फ्रेम साईज टाकायची 1080 आणि व्हर्टिकल टाकायची 1920 आणि ओके. इथे खाली ओकेचं ऑप्शन आहे, ओके करायचं. ओके केल्यावर इथे व्हर्टिकलमध्ये फ्रेम बनवून जाईल तुमची. मग इथे ऑप्शन आहे इफेक्ट कंट्रोल ल्युमेट्रिक कलर. तर इथे इफेक्ट कंट्रोलवर क्लिक करायचं. इथे ऑप्शन येतील. तर तिथे आपल्याला रोटेशनवर जायचं आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. कीबोर्डवर -90 करायचं आहे आणि इंटर करायचं आहे. तरी फ्रेम व्हर्टिकलमध्ये येऊन जाते. ठीक आहे, व्हर्टिकलमध्ये फ्रेम आल्यानंतर मग तुम्ही चेक करून घ्यायची तुम्हाला कोणतं पाहिजे कट वगैरे. मग बाकीचे सर्व असेच करायचे, तुम्हाला बघून घ्यायचे, इथे ॲड करायचे. नंतर फ्रेम सेट करून रोटेशन 90 करून इथे घ्यायचे. ठीक आहे, नंतर मग काय करायचं, तुम्हाला पुढे आपल्याला जर कट करायचे राहिले, ठीक आहे, तर इथून आपल्याला या अँगलपासून कट करायचे. ठीक आहे, तर सी दाबायचं. सी दाबल्यानंतर कटचा ऑप्शन येईल. मग हा ॲरो जिथे कट करायचं राहिलं तिथे घेऊन जायचं, टॅप करायचं. टॅप केल्यावर राईट क्लिक करायचं आणि इथे कटचं ऑप्शन होतं वरती 1 नंबरला, ते कट करायचं. कट केल्यानंतर परत व्हीचं ऑप्शन दाबायचं आणि ही फ्रेम उचलून 1 नंबरला घेऊन घ्यायची. 1 नंबरला घेतली, झाली ही एक क्लिप. नंतर कट वगैरे तुमच्या सी दाबून वगैरे कट तुम्ही करून घ्यायचं. ठीक आहे, मी या व्हिडिओमध्ये सॉन्ग ॲड नाही केलं आहे. सॉन्ग ॲड करायला तर नॉर्मल आहे. इथे सॉन्ग ॲड करायचं तसंच ॲड करून खाली इथे या खालच्या लेअरमध्ये टाकायचं. तर मी तुम्हाला क्लिप्स वगैरे कसे लावायचं ते करून दाखवतोय ना. मी केली ही बघा, ही चांगली आहे. ही घ्यायची, इथे टाकायची, -90 मध्ये टाकायचं. व्हर्टिकलमध्ये आली का मग कट वगैरे तुमच्या अंदाज जसं तुम्हाला परफेक्ट वाटेल तसं कट करून घ्यायचं. सी दाबायचं, प्रेस करून राईट क्लिक, कट, व्ही दाबायचं, परत इकडे दाबून इकडे ओढून घ्यायचे म्हणजे लेअरमध्ये येऊन लागेल ती. ठीक आहे, हे बघा. आणि हे जर नॉर्मल कट करायचं राहिलं तर तिथे ॲरो घेऊन जायचं आणि थोडं इकडे ओढून घ्यायचं. इथे दिसतं तुम्हाला किती जातंय किती नाही, किती होतंय. ठीक आहे, हे बघा
हे झालं का मग पुढचं कट करून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही म्हणजे स्लो मोशन कसं करायचं, तर ही क्लिप थोडंसं, तर समजा या क्लिपला स्लो मोशन करायचं, ठीक आहे. तर कमांड आर दाबायचं. कमांड आर दाबल्यावर लगेच इथे स्पीड येतो, स्पीडवर टाकायचं. तुम्हाला किती स्पीड पाहिजे त्याच्याप्रमाणे. आता मी इथे 50 ठेवतो, ठीक आहे. 50 करायचं आणि इथे फ्रेम सॅम्पलिंग ऑप्टिकल फ्लो ठेवायचं. ऑप्टिकल फ्लो ठेवून ओके करायचं. ओके करता स्लो मोशन होऊन जाईल. या फ्रेमला बी आपण कमांड आर दाबायचं. 50 फ्रेम रेट ऑप्टिकल फ्लो झालं स्लो मोशन हे पण. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीचं नेक्स्ट पार्टमध्ये टाकेल मी, पार्ट 2 मध्ये टाकेल. सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या, शेअर करून घ्या.